गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात उत्तर प्रदेशातील आईस्क्रीम विक्रेत्याच्या कामगाराच्या 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. कराड तालुक्यातील उंडाळे येथील घटनेमुळे जनजीवन हादरले. पत्र्याच्या शेडच्या चिंध्या. सातारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत मुलगा हा आईस्क्रीम विक्रेत्याचा कामगाराचा मुलगा असून हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावात घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात 13 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अंकित श्रीगोविंद सिंग असं मृत मुलाचं नाव आहे. मूळचं उत्तर प्रदेशातील हे कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने उंडाळे गावात वास्तव्यास आहे. स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पत्र्याच्या शेडमधील सिलेंडरचा स्फोट. कराड चांदोली मार्गावर उंडाळे गावातील बालिश पाटील यांची वस्ती आहे. त्या ठिकाणी मृत मुलाचं कुटुंब वास्तव्यास आहे. पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी घरगुती गॅस सिलेंडर ठेवला होता. तेथून जवळच अंकित सिंग हा मुलगा आंघोळ करत होता. त्याच वेळी सिलेंडरचा स्फोट होऊन टाकी आणि शेडचा पत्रा मुलाच्या डोक्यावर आदळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सिलेंडर स्फोटाची तिसरी भीषण घटना. कराड शहरात यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर स्फोटाच्या 2 भीषण घटना घडल्या होत्या. याच वर्षाच्या सुरुवातीला 18 जानेवारी 2024 रोजी कराडच्या बुधवार पेठेतील घरात सिलेंडरचा स्फोट होऊन 7 जण जखमी झाले होते. त्यातील एका महिलेचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. मागील वर्षी 26 ऑक्टोबर 2023 रोजी मुजावर कॉलनीतील शक्तिशाली स्फोटात 9 जण जखमी आणि 7 घरे उद्ध्वस्त झाली होती. त्या स्फोटातील गंभीर जखमी दाम्पत्याचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. त्यानंतर आज मंगळवारी उंडाळे येथे सिलेंडर स्फोटाची तिसरी घटना घडली आहे.